हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग व्हिडिओ जे काय असेल ते. मी आता नाश्ता करत होतो, दूध चोकोस, माझी कॉफी, आणि अचानक बेल वाजली. नवीन ट्रायपॉड मागवलं आहे आपण. नाश्ता झाला का मग अनबॉक्सिंग करूया. ओके, बाय बाय. हे सोबत ते सगळ्या याच्यावर येतो ना, ट्रायपॉडवर, तो वाला अटॅचमेंट पण हे भारी आहे. हे बघ काय मस्त वाटतंय है ना. चलो बाय बाय. बोलत होतो की हा जो ट्रायपॉड आहे मस्त आहे, काय प्रॉब्लेम नाही, पण मला हवा होता 6 फूट उंच. 6 फूट नाही तर कमीत कमी 5-5.5 तर जायला पाहिजे. हा आहे 490. आपण मागवणार होतो 550, जो आपण ट्राय नॉट टू लव्ह चॅलेंजच्या व्हिडिओमध्ये जो ट्रायपॉड लावला होता भूमीचा, मला तो खूप आवडला होता. त्यामुळे मी विचार केला होता की एक मोठा ट्रायपॉडची पण गरज आहे आपल्याला चॅलेंज व्हिडिओज वगैरे बनवायला. पण आता हा चुकीचा आला आहे, तर आता हे मी ॲमेझॉनवाल्यांशी बोललो, ते रिटर्न होऊन जाईल. 23 तारखेला रिटर्न डेट आहे, तर कोणतरी येईल, हे रिटर्न घेऊन जाईल आणि मग 24 तारखेला नवीन ट्रायपॉड येईल. तर मग त्याची अनबॉक्सिंग करू. हा व्हिडिओ संपला नाही आहे, तो डायरेक्ट 24ला आपण कंटिन्यू करूया. येस, भेटू 24ला. चलो बाय. हे अनबॉक्स करायचं आहे. पकड लाईट नसं एवढं. तू त्याने बॉक्स दिला. हॅलोजन बॅडमिंटन गेले का रात भर. लाईट आणि मध्ये व्हाईट येते बघ. क्या लाईट आहे, कसं आहे, जास्त लाईट आहे खूपच. मी तर इथे बघा आता सारखा इथे भारी वाटतंय बघ. क्लिअरिटी आहे बघ. नाही बघ, अरे तिला दाखव रे बाई, तिला दाखव. अरे मला हे हिने गिफ्ट केलंय. अच्छा, हे बघ, मोबाईलच्या लाईटीची गरजच नाही. काय क्या ये आखिरी ये लाइव स्ट्रीम पे क्या मस्त लगेगा ना अभी. वो लैम्प का रिटायरमेंट हो गया. हाँ, लैंप की जगह पे ये लाइट. लेकिन वो लैम्प अब पीछे के इसमें काम आएगा. हाँ, बैकग्राउंड. क्या बात है, क्या बात है. क्या बात है. काम की चीज तो है. अरे इथे बघ, तू लाईट मध्ये का बघतोय. अरे हा, अरे ती वो दिख रहा है ना, हम क्यों मार रहे रे. हा, हे लाईट वगैरेचा सेटअप चांगला मस्त झालेला आहे. याच्यामध्ये येल्लो लाईट पण आहे. हे बघ, येल्लो लाईट. ये तो शादी का दिख रहा फोटो वाला. लग्न फोटोग्राफर. बाय बाय, नंतर दाखवतो तुम्हाला. हे बघा, साफसफाई झालेली आहे. सुशांतने साफसफाई झालेली आहे आणि आता आम्ही बिर्याणी वगैरे मागवलंय खायला. हे बघा घराची हालत. कोण आलंय बघा. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आम्ही चाललोय गणपतीचं डेकोरेशन आणायला. कुठे चाललोय आपण? बुलेश्वर मार्केट. कोणता मार्केट? बुलेश्वर मार्केट. बुलेश्वर मार्केट, CST. नाहीतर तिथे न भेटलं तर नंतर तो क्रॉफर्ड मार्केट. डेकोरेशन आणि ते सगळं ताट वगैरे, आरती वगैरे, हा, सगळं लागणार आहे. पूजेचं ही सामान. पण येते. ऋषी, मी आणि आर्या आणि आपला जाड्या मयूर आपल्याला जॉईन करू शकतो मे बी, कारण तो जॉबला गेलाय, तर त्याचं काहीतरी क्लायंट मीटिंग वगैरे असणार आहे. जर तो जॉईन झाला तर तो नंतर मागून आमच्यासोबत येईल CSTला. आता आम्ही जातो आणि डेकोरेशन घेऊन येतो. काय हे आता काय करणार आहे बघा. हा, आम्ही घराची साफसफाई केली आणि हे ऋषी दादाने कपडे धुवून दिले आमचे. सगळे कपडे म्हणजे गणपतीच्या वेळेस घालायला कपडे वगैरे असले पाहिजे, त्यासाठी
आणि आता आम्ही निघतो. आमची ट्रेन आहे 12:05ची. इथं 12:05च्या ट्रेनने किंवा 12:30च्या ट्रेनने जाणार आहे आम्ही. चला चला चलो गाईस, तुम्हाला बघू रस्त्यात दाखवतो तुम्हाला कुठे चाललंय. ओके बाय बाय. आणि वरतून असं बांधायच्या. कसं बांधणार आहे आपण टेबल? मग छोटा तर आला रश्मीने पूर्ण गोल करून बांधू शकतो. मला तर काहीच माहित नाही. मी तर फक्त त्यांच्यासोबत सोबत चालतोय. माझं फक्त काम आहे की शूट करायचं आहे आणि बस, बाकी काहीच नाही. माळ गँग यांना पाहिजे रॉ मटेरियल. आता रॉ मटेरियल हे लोक देत नाही. हे लोक डायरेक्ट आपलं जे आर्टिफिशियल बनवलेलं आहे त्याच्यात ते डायरेक्ट विकतात. येत 1600 रुपये 1800 रुपये. बापरे गरमी. हा तो पण चालेल का? अजून डार्क कलर लागेल. मला वाटतं डार्क कलर लागेल. डार्क कलर कोणतं? फुलं घेतले. फुलं 1500 रुपये झाले. मी फुलं आणि बेल घेतल्या. आता पाहिजे फोम असावा. आता त्यासाठीच आम्ही थोडंसं पुढे जातोय आणि फोम वगैरे कुठे मिळतं ते बघतो. काय याला बोलतं फोम. 1.40 किती लागेल? एकच लागेल आपल्याला. या मार्केट या सगळं सामान घेतल्यानंतर तुम्हाला दाखवतो काय काय घेतले. आता एक काका आले आणि ऋषीला विचारलं हे फोम कितीला रे? ऋषी बोलतो नाही नाही माझं नाही, ते त्यांचं दुकान. या हे होत आहे. गाड बांधून ठेवले त्याने. पकडाची दिशे नाही देत. पिंक व्हाईट 10 हे कितीला? हे कसं नाही वाढे? काय करतोय ते? 250चे घे ना पटपट. हो काका काहीच मी दाढी करेल आज स्ट्रीम आहे. लाईव्ह स्ट्रीम संडे इट इज लाईव्हला. संडे माईक पुढे आहे आणि तू इकडे फिरवलंय. कारण काय मी- माहिती जयंतने केली होते काय ब्लॉगिंग? माझ्या पप्पांना काही पण बोलतो, पैसे तिकडूनच येणार आहे, विसरू नको. सॉरी बोल. सॉरी जयंत काका. पण आता सुरू करू. काय घ्यायचंय? हे आता पूजेचं सामान घ्यायचं आपल्याला. आणि लाइटिंग. हे लाइटिंग फोकस बिकस संध्याकाळी मला वाटतं पैसा जाईल रे. पैसा नाही आहे. Guys, कोणी स्पॉन्सर असेल तर प्लीज बघा. आमच्याकडे आता खूप कडकी आलेली आहे सध्या. तू काय बोलतो लाइटिंगचं काय? लाइटिंगला काय आहे? हा? एक मध्ये लाईट जी पप्पाच्या डायरेक्ट डोक्यावरती हा मस्तकावरती आणि साईडला 2 फोकस. हा म्हणजे ते दाबून जापजूप एवढंच, बाकी काय नाही. बाकी काय नाही. चालेल गाईस, तुम्हाला मी आता लाइटिंग वगैरे घ्यायला जेव्हा थांबू ना तेव्हा तुम्हाला दाखवतो की काय घेतोय काय नाही घेतोय आहे ना. हाताने बनवते. घराच्या बाहेर दरवाज्यावरती लावायसाठी आम्ही तोरण बघतो आता. सगळं आता इथूनच घेणार आहे. आम्हाला आता पाहिजे जे टेबलवरती जी झाकायला चादर लागते आणि त्याच्या आरामात लागतो. नारळ पण लागते. नारळ ना कलशवरती ठेवायला एक वेगळं आणि परत वेगळं. 2 मागडे. ते सगळं सामान घेतो आणि एक गोष्ट तुम्हाला घरी जाऊन दाखवतो. नागपूरचा मोठा पाऊस आहे. काय काय घेतलं आपण सांग जरा एकदा. वस्त्रमाळ घेतली, तांदूळ नाही घेतले त्याने, हळदी कुंकू, गुळ खोबरे घ्यायचे, अजून कापूर पण घ्यायचं आहे, लाल वस्त्र घेतलं आणि विड्याचं साहित्य दिलं ना. आणि विड्याची पानं घ्यायला लागतील, सुपारी घ्यायला लागतील. सुपारी घेतली का? सुपारी कोणाची घ्यायची? सुपारी कोणाची नाही घ्यायची. सुपारी लावायला त्या यांच्या पानावरती. गाईस हा जोक करायच्या मूडमध्ये नाहीये. हा थकलाय. नाही थकलो नाही. अरे मी हे पटकन
लाईटिंग गाईस, पाऊस येतोय. पटपट पटपट आवरून कल्टी देतो आता आम्ही लोक पण. आम्ही तिकडे लाईटिंगचं बघितलं सेटअप, पण ते खूप महाग जातं आहे लाईटिंग बिटिंग म्हटलं पाहिजे तर. तशी नाहीये. हां जशी पाहिजे तशी नाहीये. हां, जशी पाहिजे तशी नाही आहे. आज ते हे बंद आहे ना मार्केट काय मार्केट एवढं चालू आणि मार्केट बंद होतं. येडा बनवतो तो का. येडा बनवून पेडा तर आम्ही आता बघतो लाईटिंग. पहिले आम्हाला पाहिजे तो कपडा जो टेबलच्या अराउंड असतो पूर्ण, तो कपडा पाहिजे आणि लाईटिंग पाहिजे, बस. बाकी काय नाही. बाकी मग पूजेचे सामान वगैरे आम्ही चाललो डीमार्टला. तिकडनं ते कापूर वगैरे जे पण असेल ते आम्ही तिकडनं घेणार. काही कपडा भेटत नाही. आता आम्ही जातो डायरेक्ट ट्रेनमधनं घरी आणि डीमार्टला जाऊन ते काय ते सामान असेल ते दाखवतो तुम्हाला. आता पहिले तर घरी जाऊ द्या, मेन म्हणजे. चलो डायरेक्ट घरी जाऊन भेटतो तुम्हाला. आम्ही विचार केला झिपटाय वगैरे पण घेऊ, पण झिपटाय नाही आहे त्यांच्याकडे. आता बघू. चला हे बघा, मॅट बीट घेतलं सगळं. डेकोरेशन एकदम झकास झालं पाहिजे, नाही तर फटकेत देतो यांना मी. हां, कसं राहिलं शॉपिंग? मस्जिदला आलेलो भुलेश्वरला. कसं वाटतं? एकदम थकलोय मी आता. चलो आता डायरेक्ट घरी जाऊन दाखवतो तुम्हाला. आता थकलोय आणि हे पण थकलेले दोघं पण. झालं रील चालू झालं. बाय बाय. हां, रील चालू झाले. इंस्टावरती चालते 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 ठोकली त्या ह्याला पोस्टरवाल्याला. अरे फक्त आपण त्याच्या एकामेकावर का असं नको. थोड़ा उससे सुरमे भी करना पड़ता है. हो सुरमई. ऐसा करेंगे यार. अरे बदीर. अरे ये ऐसे बोल रहा हूँ, पकड़. ऐसे रहता है भाई. शपथ ये होता है. लगा काढणं पडेगा. थांबा गाईस, तुम्हाला आता मी दाखवतो ट्रायपॉड. मोठा ट्रायपॉड कुठे गेला? हे मोठं हा. गेम रिअलमी क्या. वा, ट्रायपॉड. आता हा बघा, तो वाला आपण जो बघितला त्याची हाईट काय होती, त्याची लायकी नव्हती. आता हा हे बघा, 5. अरे हे 5-10 बोलले ना, 5-7 बोले थे. और ये कितना है? 6. 5 11 6 पूरा 6. हाँ 6 आहे. हाय ऋषी आहे. तर बघू आता. आम्ही थोडं बिर्याणी जी मागवली ती खातो आणि डीमार्टला जातो. ओके चलो बाय बाय. आता स्ट्रीम करणार आणि मग स्ट्रीमवरती दाखवतो तुम्हाला काय काय. तुम्ही तर बघितलं असणार, हे नंतर येईल ब्लॉग. आज स्ट्रीम आहे आणि रे रे नशे दिए. कैसे किया. चलो माझी नंतर गाडी. भेटू. ओ भाई झाली स्ट्रीम आज. मजा आली. पण आज हायएस्ट वॉचिंग होती आपली, 22ची वॉचिंग. क्या बात आहे. हे बघा, हा आपला तो ट्रायपॉड जो आपण. अरे सॉरी या. क्या बात आहे. गोरा दिख रहा रे आज तू. आज काय बेसा. ठीक आहे. हा ट्रायपॉड आपला, ज्याच्यावर आपला कॅम सेटअप होता. आणि हा आजचा सेटअप. काय मस्त ना. हे बघा, आम्ही जुगाड वगैरे करून इकडनं लाईटला कॉन्स्टंट सप्लाय देत होतो. लाईटची वायर छोटी होती म्हणून इथे. हा, हे झिपटाय वगैरे लावून. आता हे झिपटाय काढून टाकू. बाकी पराठे ना मग. बाकी हा पराठे पण. हे आर्या पराठे बनवते. तुम्हाला दिसली नसेल, तुम्ही लाईव्हला बघत होते ना. ही कोणतरी पराठे बनवते. हे बघा, हे इकडनं पराठे येत होते गरम गरम लाईव्ह वरती. चालले. हा, टेस्ट एकदम बादशाह होती. तर इथपर्यंत बघत असाल तर सगळ्यांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. 300 सबस्क्रायबर लाईव्ह वरती झाले आपले. ते रुद्र कटहल काय, रुद्र कटहल ब्लॉग्स
त्यांनी स्टोरी टाकली तर मग आपले सबस्क्रायबर्स झाले पटपट 20 होते काहीतरी बाकी. तर थँक्यू सो मच. जे आले त्यांना खूप रुद्रगटल. थँक्यू. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. असंच बघत राहा सगळ्यांनी. आता आपले गणपतीचे पण ब्लॉग्स येतील. डेकोरेशन पण लाईव्हवर होणार होतील हळूहळू. आणि काही चुकलं असेल तर माफ करा. बस बाकी काहीच नाही. कुछ बोलना चाहेगा? जो भी कर रहे हैं हम सही है. हम इतनी शक्ति हमें देने दा. बाकी सेटअप तो है. हाँ मजा आया लेकिन आज. वो सब्सक्राइब के बटन पे माथा फोड़ो, बस दब जाना चाहिए. हाँ ओहो. चलो बाय बाय.